बातमी सतीश भोसले संदर्भातली आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरी वनविभागाच्या पथकाने धाड टाकलेली आहे। बीडच्या शिरूर शहराजवळील झापेवाडी या शिवारात ही धाड टाकण्यात आलेली आहे। या आवारात भोसलेचं घर आहे। वन्य प्राण्यांचे मांस आणि शिकारीसाठी लागणारं साहित्य या छापामध्ये सापडलेलं आहे। तसंच वन्य प्राणी पकडण्यासाठी लागणारं जाळं, वाघूर, धारधार शस्त्रांचा यात समावेश आहे। आमिर हुसेन आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। आमिर, काय अधिक माहिती आहे? सुरेश दसांचा जवळचा असणारा हा जो भोसले आहे याच्याबद्दल आणखी नवीन नवीन खुलासे होतात आणि आता तर वन विभागाने छापा टाकलाय त्याच्या घरी। नक्कीच स्नेहा, जर आपण बघितलं तर कालपासून वन विभाग आहे तर त्या भागात आहे तर ज्या ठिकाणी मारहाण झाली होती पंचनामा करून आले ते जे परिवाराने आरोप केला होता की या खोक्यानी हे तर हरणाचा शिकार केलेला आहे। त्यानंतर वन विभाग जागा झाला आणि वन विभागाने जाऊन तिकडे पंचनामा केला, त्यांना तिकडे काही सापडलं होतं। त्यानंतर आज सकाळीच वन विभागाने ज्या शिवारात हे राहत होता तिकडे धाड मारली आणि या ठिकाणी अनेक प्रकारचे जाळ त्यांच्या हाती आलेले आहेत आणि विशेष म्हणजे काही जनावरांचे स्किन सुद्धा त्यांच्या हातात आलेले आहेत। असे अनेक प्रकारचे विशेष म्हणजे गांजाचे पुढे सुद्धा त्यांना सापडलेले आहेत। गांजा सुद्धा होता तिकडं विशेष म्हणजे, आणि तो शिकार करायचं हे तर नक्कीच असं उघडकीस आलेलं आहे। नेमकं याच्यावर प्रश्न असा आहे की नेमकं एवढ्या वर्षापासून वन विभाग काय करत होता, शिरूरचं पोलीस काय करत होता, नेमकं एवढं सगळं चाललं असताना वन विभाग ह्याची का दखलता घेतली नव्हती? काल जेव्हा एक कंप्लेंट दाखल झाली म्हणून ते पुढे आलं असं आपल्याला दिसून येत आहे। आमिर, आपण खरं तर याचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, एकामागोमाग एक असे वेगवेगळे। कधी पैसे उधळतानाचे व्हिडिओ, तर कधी शाळकरी मुलांना शाळेच्या प्रांगणात धमकी देण्याचे व्हिडिओ सुद्धा या भोसलेचे व्हायरल होत आहेत। मात्र आता हे नवीनच समोर येत आहे की वन्य प्राण्यांची शिकार सुद्धा या म्हणजे वन्य प्राण्यांसंदर्भातले गुन्हे सुद्धा हा करतोय। एकंदरीतच गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे अशी, मात्र आणखी काय कुठले गुन्हे त्याच्यावर नोंद आहे, त्याच्यावर नोंद असलेल्या गुन्ह्याची आणखी काही माहिती आहे का? नक्कीच जर आपण बघितलं तर गुन्हे किती आहेत हे आपण आता आपल्याला काढावं लागेल, कारण की जर गुन्हे ह्याच्यावर नोंद झाले असते तर एवढे कांड किंवा एवढी हुशारी या माणसांनी केली नसती। पण ह्याच्या अगोदर काही गुन्हे जे असतील ते नॉर्मल असतील, पण आता जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गंभीर प्रकारचे आहेत। आणि विशेष म्हणजे एवढ्या वर्षापासून वन विभागाला आता जाग आलेली आहे की त्या ठिकाणी आपण जाऊन रेड करावा, आणि रेड केल्यानंतर त्यांना जाळ आणि बाकीचे साहित्य तिकडे सापडतात। नेमकं या भागात वन्य प्राण्यांचं बहुतेक क्षेत्र आहे। मोर आहेत, हरिण आहेत, बिबटे आहेत, अनेक प्रकारचे इकडे वन्य प्राणी या भागात असतात आणि त्या वन्य प्राण्यांचा शिकार यो माणूस करतो, म्हणजे नेमकं किती गंभीर प्रकार होतं हे पण गंभीर बाब आहे स्नेहा। बरं, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आमिर।